प्रत्यक्ष असं फील होत आहे की मी अक्कलकोटमध्ये आलो आणि मी साक्षात स्वामींचं दर्शन घेतो. आणि सगळेजण जे येतात ना इथे हा. प्रत्येक जण बोलतो की आम्हाला मंदिर आहे असं वाटतंय. Yes. आणि हा माझ्या लाईफ मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. जे 12 दिवस मी इथे असतो ना, भरपूर जे लोक येत होते ना त्यांना दिसत नव्हतं आणि आपले दादा पण व्हिजिट करणार होते. त्यासाठी आमचे जे अध्यक्ष आहेत रात्री 3:30 वाजता आम्ही सगळे झोपायच्या याच्यात होतो. त्यांनी आम्हाला सांगितलं 3:30 कोणी झोपणार नाही जोपर्यंत पताके जे आता आम्ही पर्पल केलेत ते होत नाही. मी रात्री 3:30 वाजल्यापासून 5:30 पर्यंत फक्त ते पताकेच लावत होतो. की काय पोचपावती म्हणून काय देऊ की अक्षरशः मी लोटांगण घातलेले आहे. आता ते आजूबाजूचे बिल्डिंग वाले आहेत ना, कोणाकोणाला घेऊन येतात. मग ते पाहुणे बोलतात की हे मंदिर आहे का, ते सांगतात नाही हे बनवलेलं मंदिर आहे. आणि ह्या लोकांच्या जीवावर एवढं सगळं मी डिसाईड करू शकतो, अदरवाईज हे शक्य नाही. ह्या असं मित्रांनो ना, ह्या जगात ना वाईट गोष्टी खूप आहेत, पण आपण जितक्या चांगलं तर चांगलं काम करू, चांगल्या तर चांगल्या तर लोकांना दाखवू ना, तर त्या कामाची ना पोचपावती ही आपल्याला मिळतेच मिळते. गणपती बाप्पा मंगलमूर्ती इच्छापूर्ती समर्थ महाराज की. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र रवी स्वागत करतो तुमचं आपल्या रवीचे मराठी ब्लॉग चॅनल मध्ये. गणपती बाप्पा विसर्जन व्हायला आता 2 दिवस बाकी आहेत, तरी पण आमचं शूट कंटिन्यू चालू आहे. आणि या शूटसाठी मी माझ्या मित्राला ओंकारला सॉरी बोलतो, कारण की मला इथे येण्यासाठी लेट झाला. पण हे देवानीच ठरवलेलं, कारण की जर मी गणपती दर्शन जर केलं असतं तर मला एवढा टाइम देता नसता आला. पण आता देवानी मला सांगितलं तू सेपरेट ये. मित्रांनो इथे आलो ना तर मी नेहमीप्रमाणे बोलतो, मी जेव्हा असं काही युनिक बघतो ना तर माझ्या ना अंगावर काटा येतो. अंगावर काटा का येतो ना हे तुम्हाला ना आतमध्ये गेल्यावर कळणार आहे. तर मी आता ना विले पार्ले मध्ये उभा, तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये मी जी स्टोरी सांगितली ना, माझे काका इथे राहतात, काका इथे राहतात, जे आपण ब्लॉग मध्ये बोलतो, काही गोष्टी आपण कुठे कुठे बोलतो पण त्या गोष्टींना लगेच आपल्याला कनेक्ट होतात. आणि मी फायनली तिथे आलोय जिथे माझे काका आहेत. आपल्यासोबत ही मंडळी आहे. तर सगळ्यांनी पहिला तर आपण ना जोरात जरा बिल्डिंग हल्ली पाहिजे. गणपती बाप्पा तर सुरुवात दणक्यात झाली आहे. म्हणजे तुम्हाला आतमध्ये पण काही असं वेगळं पण पाहायला मिळणार आहे. पहिला जाऊया आतमध्ये. याच्यामध्ये एक स्पेशल गोष्ट आहे जी तुम्हाला ना मी ब्लॉगच्या शेवटी दाखवेल, म्हणजे तुम्हाला कळेल. तिथपर्यंत तुम्हाला ब्लॉग पाहायचा आहे. पण आता पाऊस पडतोय, आपण जाऊया आतमध्ये. मित्रांनो आपण उभे आहोत विलेपार्ले कोळडोंगरीमध्ये उभे आहोत आणि इथे श्री इच्छापूर्ती मोरया असं मंडळाचं नाव आहे, बरोबर? इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ. इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाचं नाव आहे. आणि आपल्यासोबत दादा येतात. तुमचं पहिला संपूर्ण नाव सांगा. माझं नाव समीर गीते, या मंडळाचा मी अध्यक्ष. तर दादा आहेत आपल्यासोबत. आणि आता आपण पार्ट 1 पासून सुरुवात करणार, म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप हे तुम्हाला आम्ही पूर्ण जे डेकोरेशन वगैरे आहे जे काही बनवलंय तर ते आता आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. तर इथे तुम्हाला फोटो दिसतात आहेत 2001 पासून ते 2022 पर्यंत. 2023 आम्ही तुम्हाला डायरेक्ट आमच्या कॅमेरा थ्रू दाखवणार आहे, पण 2001 ते 2022 ची ही जी काही जर्नी आहे ती आम्हाला थोडक्यात सांगा. तर याची सुरुवात जसं तुम्ही म्हटलं 2001 चालू झाली. येस, आणि तेव्हा बरेचसे आमचे जे कलाकार आहेत आजचे हे ही 2001. अच्छा, 2001. आणि याच्यामधले जेवढे तुम्हाला कलाकार दिसतात ते त्यावेळेला शाळेत होते. ते आज 23 वर्षानंतर 23 वर्षानंतर सगळ्यांचे चेहरे वगैरे वेगळे झालेत. आणि 2001ला ही असेच म्हणजे सुरुवात झाली, असं काही प्लॅन नव्हता. ओके. आणि 2001ला हे झाल्याच्या नंतर म्हणजे एक छोटा गणपती असाच बसवला होता आणि आम्ही थोडंसं भजन वगैरे करायचो. 2002ला मग आम्ही असं ठरवलं की आपण छोटासा गणपती आणू, जेणेकरून आमच्या पहिल्या चाळी होत्या इथे. तो 3-4 चाळी मिळून त्याच्यानंतर मग सगळेजण एकत्र यावे यासाठी मग 2002ला आम्ही याची मोठ्याने आम्ही स्थापना केली. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल 2002 त्यानंतर 2003 पासून आम्ही काही असे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन बनवायला सुरुवात केली. हे डेकोरेशन बघून बऱ्याच लोकांनी आमची प्रशंसा केली आणि मग आम्हाला त्याच्यातून प्रोत्साहन मिळत गेलं. आणि जेणेकरून आम्ही काहीतरी आपण प्रत्येक वेळेला नवीन नवीन बनवावं त्याचा प्रयत्न करत गेलो. आणि ह्याला पूर्णपणे सपोर्ट जर असेल तर हे सगळे कलाकार आहेत. येस, आपली माणसं तर पाहिजेतच. आणि म्हणजे ह्या सगळ्या मागे हे करण्याची जर कुठली आपल्याकडे जर शक्ती असेल तर ही. येस येस. आणि ह्या टीमवर्क शिवाय काही पॉसिबल नाही. जर तुम्ही बघाल 2003ला हे एक छोटंसं मंदिर होतं, सोमनाथ मंदिराचा आम्ही देखावा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 2004ला एक आम्ही एक छोटंसं डिझाईन बनवण्याचा प्रयत्न केला. 2005ला हे एक शिवाजी महाराजांचे मेघडंबर आहे, राजाभिषेकवाली ती आहे. 2006 मध्ये साऊथ इंडियन्स मध्ये असा रथ असतो. अच्छा, या टाईपचा. तर आपल्या इकडे मद्रासी राम मंदिर आहे सुभाष रोडला, तिथे असा रथ आहे. आणि त्या ह्याचे भालदार आणि चोपदार हे नाचवले जातात. तर आम्ही हे उंदीर त्यांना भालदार आणि चोपदार म्हणून आम्ही बनवले होते. ओके. त्याच्यानंतर हे हरराम हरे कृष्ण 2007ला त्याची आम्ही डिझाईन बनवण्याचा प्रयत्न केला. 2008ला आम्ही शिर्डीची प्रतिकृती बनवली होती. 2009ला सिद्धिविनायक जे आहे आपलं दादरचं त्याचा असा गाभारा बनवला होता. त्याच्यानंतर 2010-11 इथे आमचं थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, त्याच्यामुळे आम्ही थोडक्यात आटपलं. अच्छा. जे काही काळ इथे कोणी राहायला नव्हते तरी पण त्या 11 दिवसामध्ये सगळे
जण इथे हजर होते हा कार्यक्रमाला. त्याच्यानंतर हा एक राज्याभिषेकाचा आम्ही एक छोटासा सेट केला, शिवराज्याभिषेकाचा. मग हे आम्ही काही असेच डिझाईन केल्या, थोडंसं पाण्यातला गणपती दाखवला, असं अंतराळ दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर थोडं इको फ्रेंडली म्हणून आम्ही हे पताके आणि तेव्हापासून वापरायला सुरुवात केली. हे 2016ला आम्ही मालवणला गेलो होतो, तेव्हा तिकडे साळगावपर्यंत श्री गणेश मंदिर आहे, ते फार फेमस आहे. ते बघितलं आणि मग असं वाटलं की आपण ह्याची प्रतिकृती बनवावी आणि आम्ही मग ती ह्याच्यामध्ये बनवली. ओके हे सुद्धा कोकणातलं मंदिर आहे, चामुंडेश्वरी. ओके. हे चामुंडेश्वरी टेम्पलचं आम्ही एक प्रतिकृती बनवली होती. 2018ला हे आपलं रत्नागिरी कशेरीमध्ये कनकादित्य म्हणून मंदिर आहे. सो तिकडे हा जो आता ह्याच्यामध्ये त्याच्या एक पताक्यांचा कन्सेप्ट आहे कोकणातला, तो फार छान वाटतो आणि त्याच्यामुळे आम्ही हे पूर्ण मंदिर जसं तसं बनवण्याचा प्रयत्न केला आणि हा पूर्ण पताक्यांचा कन्सेप्ट होता. त्याच्यानंतर 2019 तुम्ही बघाल तर पुन्हा आम्ही हा पताक्यांचा वापर केला. 2020ला सुद्धा आम्ही जो आहे पताक्यांचा वापर करून काही बनवण्याचा प्रयत्न केला. 2021 तुम्हाला माहितीच आहे की कोविड होता, बरोबर. आम्ही थोडक्यात आठवण्याचा प्रयत्न केला, पण आमचं हे पंढरपूरचं असे एक थीम ठेवली होती, त्यामुळे आम्ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बनवली, त्याच्या पुढे गणपती बसवले होते. 2022ला आम्ही पुन्हा शिवाजी महाराजांची एक थीम ठेवली होती, त्याच्या गणपतीच्या मागे शिवाजी महाराज आणि त्याच्या मागे तुळजाभवानीचा आम्ही एक कन्सेप्ट केले. या वर्षी जो आम्ही कन्सेप्ट घेतलाय तो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं वटवृक्ष मंदिर अक्कलकोट. ओके. So त्याची आम्ही कन्सेप्ट. पण मला एक प्रश्न आहे की मी बघतोय 2001 पासून ते 2022 पर्यंत. आता मी कसं वेगवेगळे डेकोरेशन बोलतो की वेगवेगळ्या विषयांवर लोक डेकोरेशन होतात, पण तुमचे सगळे हे मंदिरावरतीच आहेत. हे एक मला म्हणजे यात नोटीस झालं. बरोबर आहे, कारण कसं आहे, आपण 11 दिवस गणपती बसवतो. ते मंदिर असेल तर त्याचा एक वेगळी फिलिंग येते, Yes. आतून एक भावना येते, एक श्रद्धा असते आणि आतमध्ये आल्याच्या नंतर ज्या वेळेला एखादा भक्त आहे तो ज्या वेळेला प्रसन्न होतो, त्यामुळे आम्हाला ते समाधान मिळतं. Yes. So आम्ही प्रत्येक वेळेला ही मंदिराची एखादी कन्सेप्ट घेण्याचा प्रयत्न करतो. So मित्रांनो, दादांनी आतापर्यंत सांगितलं त्याला 2001 पासून ते 2022 पर्यंत ची सगळी स्टोरी सांगितली. आता आपण जाऊया मंदिरात प्रवेश करूया. गणपती बाप्पा मोरया, मोरया, इच्छापूर्ती मोरया. आता आपण मंदिराच्या आतमध्ये आहोत. मंदिराच्या आतमध्ये आता मी आल्यानंतर बघतोय, कारण की मी पहिलाच येऊन बघितलं तेव्हा मी स्टॉप झालो. नेहमीप्रमाणे जिथे आपल्याला ना वेगळे पण दिसतं ना, तर तिथे मी पहिला कॅमेरा चालू नाही करत. पहिला मी तिकडच्या गोष्टी पाहतो आणि मग आपला कॅमेरा चालू होतो. त्याला एक वेगळा टाइम देतो. मग तर ह्या शूटच्या वेळेला पण मी तसंच केलं, थोडासा टाइम घेतला, नंतर मी सर्व पहिला पाहिलं आणि आता आपण विचारूया दादांना. हे आपण आता मंदिराच्या आत आहोत. जसं तुम्ही म्हणाल हे स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिराचे आम्ही प्रतिकृती बनवली. हा जो हॉल आहे, आता तुम्ही अक्कलकोटला गेला तर असा प्रॉपर हॉल नाही आहे. आम्ही एक हॉल क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये हे जे फोटो आहे हे दत्तगुरूंचे अवतार आहेत, जे आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून आपला हॉल एक भरला जाईल आणि त्यांचे एक एक टॅगलाईन्स आहेत, जसं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, वेगवेगळ्या प्रकारचे टॅगलाईन्स शंकर महाराजांचे काही टॅगलाईन्स आहेत, त्याच्यानंतर स्वामी समर्थांचं काही गायन बरोबर आहे. सो ह्या टाईपचा आम्ही इथे हॉल आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर हे जर तुम्ही बघितलं, हे जे फ्रंट आहे हा पूर्ण गाभारा आहे. बसा तिकडे अक्कलकोटमध्ये आहे, ह्याच्यासाठी मी स्वतः जाऊन आलो अक्कलकोटला. कारण तुम्ही काही छोटे मोठे तुम्हाला प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्ट आपल्याला बघायला दिसत नाही. तो त्याच्यासाठी काही बारकावे होते, त्याच्यासाठी जाऊन आलो. त्याच्यानंतर ही डिझाईन केली. ही आपली जी जागा आहे ह्या येण्याजाण्याचा रस्ता, या छोट्या जागेमध्ये आपलं कसं हे बसवता येईल त्याचा एक प्रयत्न केला. ऍज इट इज डिझाईन नाहीये, पण थोडंफार त्याप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला मी आहे. इकडे थांबवतो. हे ऍक्सेप्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे की ऍज इट इज नाहीये, मी तसा करण्याचा प्रयत्न केला. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही जे बोललात म्हणजे अक्कलकोटला जाऊन आले, त्यांनी पाहिलं, त्यांनी तसा करण्याचा प्रयत्न केला. ते स्वतः म्हणतात की 100% नाहीये, पण मी तसा प्रयत्न केला. तर ही एक मोठी गोष्ट आहे. तर वरच्या तर तुम्ही फ्रेम बघितला, श्रीपाद, वल्लभ, हे अशा प्रकारे तुम्हाला फोटो आपल्याला त्यावेळेला दिसतात, तिथे दिसला. हे आता नवीन रिन्युएट केलेलं तिकडचं मंदिर आहे. जुनं मंदिर चेंज झाले, त्याने पूर्ण चांदीचा आता त्याच्यामध्ये वर्ण चढवलेला आहे त्या जुन्या डिझाईन्स. आता आपण आतमध्ये जाऊया.
तर मित्रांनो आता आपण आहोत या गाभाऱ्यामध्ये आल्यावर आहे ना खरोखर प्रसन्न वाटतं आणि एखाद्या मठात जेव्हा जातो तेव्हा कसं तिकडचं प्रसन्न आणि शुद्ध वातावरण असतं ना तर तसं काही इकडे वातावरण तयार झालेलं आहे ते आपण विचारूया दादांना. हा जो गाभारा आहे हा तिथे जसा आहे ज्या प्रकारचे डिझाईन आहे तसा आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला. हे काही सिम्बॉल्स आहेत जे तिकडे काही सिम्बॉल्स कळले त्याच्यात काय आहे, कारण प्रत्येक शूट होत नाही. आणि जसे आम्हाला म्हणजे हे जर तुम्ही बघितलं श्री दत्तगुरूंचा हातात गदा असतो, त्रिशूळ असतो, त्याच्यानंतर शंख असतो, हे ते सगळे सिम्बॉल्स आहेत ते आम्ही बनवण्याचा तिकडे जे टाकण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या डिझाईन जसा मंदिराचा तिकडचा हातल्या गाभारचा शेप आहे, इकडे महादेवाची पिंडी आहे, त्याच्यानंतर अक्कलकोटला तिकडे गणपती बाप्पा आहे आणि स्वामी समर्थांची मूर्ती. आता ही जी मूर्ती आहे मित्रांनो स्वामी समर्थांची जी मूर्ती आहे ना ती पण दादांनी स्वतः बनवलेली आहे. हा माझा पहिला प्रयत्न होता अच्छा. शाडू मातीमध्ये बनवण्याचा, कारण प्रत्येक वेळेला आम्ही असं काही ना काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो आणि मला याची आवड आहे आणि या निमित्ताने मला ते जोपासण्याचं एक म्हणजे एक मिळतं, एक कारण मिळतं की याच्यामुळे मी ते एक जिवंत ठेवू शकतो. अदरवाईज बाय प्रोफेशन मी हे कधी करत नाही, पण आपल्याकडे काही आहे तर आपण हे करू शकतो. तर ती मूर्ती आम्ही इथे बनवली आहे. पहिल्यांदाच बनवली आहे तुम्ही पूर्ण मातीची मूर्ती आहे. पूर्ण माती. तर किती वेळ लागला तुम्हाला? ही मूर्ती बनवण्याला साधारण मला एक आठवडा लागेल. एक आठवडा लागला. त्याच्यानंतर जर तुम्ही आमची गणपती गणपतीची बाप्पा. मूर्ती बघाल, ही आमची गणपतीची मूर्ती गेली 18 वर्ष ही अशी छोटीच आहे. आम्ही पहिल्यापासून डिसाईड केलं की गणपतीची मूर्ती ही आपण वाढवायची. 18 वर्षापासून म्हणजे हाईट तेवढीच आहे, हाईट तेवढीच वाढवली नाही. ज्यावेळेला आम्ही ठरवलं की 2 गोष्टी महत्वाच्या आम्ही ठरवलं. एक तर गणपतीच्या मूर्तीची उंची वाढवायची, कारण त्याला काही लिमिट आगमन विसर्जन जे आहे हे पालखीतून होतं आणि फार आपल्या पारंपरिक पद्धतीने याचं आपण मिरवणूक करतो. पार्ल्यामध्ये ज्यावेळेला आपली मिरवणूक निघते तर आपला पालखीवाला गणपती म्हणून फार फेमस आहे आणि लोक विसर्जनाच्या वेळेला वाट बघत असतात की हा गणपती कधी येणार. सो ती ही मूर्ती आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मध्ये आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही कधी कुणाकडे वर्गणी मागायला घरी जातो. ही एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो. ती बोलताना ही एक आणखीन एक सर्वात नवल गोष्ट म्हणजे काय, वर्गणीकडून घेतली जात नाही. हे जे आपले ग्रुप मेंबर आहेत, आमचे सदस्य आहेत, हे आम्ही स्वतःच महिन्याला जे काही कॉन्ट्रीब्युशन गणपतीच्या वेळेला प्रत्येकजण काही ना काही स्वरूपाने देणगी देत असतात. बाप्पाच्या कृपेने आम्ही फक्त एक बोर्ड लिहितो, इच्छुकांनी आपली वर्गणी इथे जमा करू शकतात आणि बाप्पाच्या कृपेने देणगीदार येतात आणि ते स्वतः देतात. अच्छा, म्हणजे मागायला जात नाही देणगी, स्वतः स्वखुशीने आणून देतात. आणि मित्रांनो हा गणपती आहे ना इथे बाजूला ना सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या आतमध्येच बसवलेला आहे, म्हणजे त्यांनाही कुठल्या गोष्टीचा त्रास नाही व्हायला पाहिजे आणि बाप्पाही व्यवस्थित बसला पाहिजे. तर असे ही पोरं सगळी अरेंजमेंट करतात. आपण जरा ना पोरांकडे जाऊया आता. सगळी मिळून तुम्ही बनवतात, म्हणजे बाहेरून कुठलं डेकोरेटर वगैरे आणत नाही, सगळे इकडून येतात. मग 11 दिवस इथे सगळे कामाला जातात बरोबर. मग कसं काय टाइम वगैरे ऍडजस्ट करता की हे सर्व इथे बनवायचं वगैरे, त्यानंतर इकडे वेळ द्यायचा, कसं काय जमवता? एक अशी मनात इच्छा असते प्रत्येकाच्या, जे कामाला जाऊन येऊन घरी सगळ्यांचं बाळपण सगळं म्हणजे पोरं बाळा सगळे आहेत त्यांचं सगळं आटपून जेवण वगैरे करून सगळं घरातलं आवरावर करून मग रात्री येऊन 11 वाजेपासून स्टार्ट करतात. त्यानंतर दुपारी 2 असू दे किंवा 2:30 असू दे, ती मनात श्रद्धा आहे करायची. म्हणजे खूप वर्षापासून करतोय आणि काहीतरी नवीन आपल्याला घडवायचं आहे, दरवर्षी वेगळं माणसाला दाखवायचं म्हणून आम्ही ते प्रयत्न करत असतो. मग हे प्रयत्न पुढे पण असेच चालू ठेवायचे. याच्यात सर्वात महत्वाचा धन्यवाद जर कोणाचे मानायचे असतील तर सगळ्यांच्या घरच्यांचे, जे त्यांना परमिशन देतात. हो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे, बरोबर. आई वडील असेल किंवा सगळ्यांच्या बायका असतील, ज्या जिथे sacrifice चांगले करतात कार्यक्रम होतात तिथे फॅमिली कधीच अडवत नाही. बरोबर. तुमच्या मताशी सहभागी आहे. हा तुमच्या मताशी सहभागी आहे. हा माझ्या मताशी सहभाग आहे. हा थांबा एकदम इंट्रोडक्शन करून देतो. मी याला ओळखतो. 2001चा जो फोटो ना त्यामध्ये हा होता आणि आता मोठा झाला, सगळ्यात पुढे होता. बोला. 2-4 अनुभव असे आहेत की जे भाविक येतात बघायला, ते म्हणतात की मला प्रत्यक्ष असं फील होत आहे की मी अक्कलकोटमध्ये आलो आणि मी साक्षात स्वामींचं दर्शन घेतो. असं ही पोच पावती म्हणाला तुमच्या प्रयत्नांना. ती स्वामी समर्थांची कृपा आहे. येस येस आणि सगळेजण जे येतात ना इथे, हा. प्रत्येक जण बोलतो की आम्हाला मंदिर आहे असं वाटतं इथे. येस. आम्ही असं नाही तो डेकोरेशन फील तसाच होतोय. हा. काही नाही. तुझे काही मित्रमंडळी असेल ना ऑफिस मधनं वगैरे, हो येतात मग काय म्हणाले?
काही नाही, खूप छान आहे करून तुमची मेहनत दिसते. आणि हे बघायला गेलं तर एक मंडळ नाहीये, ही एक Family फॅमिली आहे, family. माझ्यासाठी तरी हे फॅमिली आहे. Family. सगळे लाईफ मधल्या सगळ्या इम्पॉर्टंट पार्ट मध्ये हे असतात. Yes. आणि हा माझ्या लाईफ मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. जे 12 दिवस मी इथे असतो ना, Yes, तो खूप yes, महत्वाचा yes, आहे. yes. माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. हा विरारवरून- अच्छा, विरारवरून येतो? तो विरारवरून स्पेशली फक्त इथे येतो गणपतीसाठी. बापरे. मीही त्या फोटोमध्ये होतो. अच्छा, तुम्ही पण त्या फोटोमध्ये yes. एकदम मागे होतो, त्याला मला खूप छोटा होतो. आता सर्वांसोबत 12 दिवस आम्ही इथेच असतो. बलाल तर कामाला जातो सकाळी, त्याच्यानंतर जेवण दुपारचं नाही दिलं तरी चालेल, आम्ही मंडपात, रात्रीचं पण मंडपात. काही कोणाला काही सांगायची, कुठे जायची गरज नाही लागत. सगळं बाप्पाच्या कृपेने सगळं आम्हाला येतं. बोलाल तर सगळे आम्ही एकमेकांना मदत करून, काही मागवायचं झालं तरी पण एकमेकांना मदत करून सगळं मागवतो. मंडपात सगळं होतं, काही म्हणजे बाहेरचं काही लागत नाही. आता ते आजूबाजूचे बिल्डिंग वाले आहेत ना, कोणाकोणाला घेऊन येतात. मग ते पाहुणे बोलतात की हे मंदिर आहे का? मग ते सांगतात नाही, आम्ही 2-3 वाजता जायचो तेव्हा ही मुलं कामं करत असायची. Yes. हे बनवलेलं मंदिर आहे, हे मुलांनी सगळ्या मेहनतीने बनवलेलं मंदिर आहे का? खूप चांगले अनुभव आले आहेत. म्हणजे की अक्षरशः काही आजूबाजूच्या बिल्डिंग मधले जे लोक आले ना, ते म्हणाले की आम्ही इथून आमच्या रिलेटिव्ह कडे यायचो किंवा कोणाकडे यायचो ना, ते आम्ही बघायचो की ही मुलं इथे बसून काय ऍटलीस्ट मोबाईलवर खेळणं किंवा टाइमपास करणं किंवा त्याच्यापेक्षा नाही काही नाही तरी करत असायचे. ते जवळजवळ 2 ते 3 महिने आधीपासून, आणि हे आत्ताच नाही, कित्येक वर्षापासून. पण आता पण जे लोक इथे येतात ना, त्यांना हे बघून जेव्हा नवल वाटतं की हे ह्याच्यानंतर ही जी अशी प्रतिकृती बनलेली असते ना, की जी आम्ही एक कल्पना मांडतो ना, त्याच्यापेक्षा पण बाहेरची असते. तर त्यांना खूप म्हणजे बघून आनंद वाटतो. म्हणजे त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलंय. पाणी काय काय जे भाविक आलेले आहेत ना, त्या लोकांनी अक्षरशः असं म्हणजे अरे की काय पोचपावती म्हणून काय देऊ, की अक्षरशः त्यांनी लोटांगण घातलेलं आहे असं लोटांगण. पाया पडताना. म्हणजे आम्हाला ते बघून असं वाटलं की काही नको, पण हे बघून आम्हाला खूप बरं वाटलं. काय असं मित्रांनो ना, ह्या जगात ना वाईट गोष्टी खूप आहेत, पण आपण जितक्या चांगलं तर चांगलं काम करू, चांगलं तर चांगलं लोकांना दाखवू ना, तर त्या कामाची ना पोचपावती ही आपल्याला मिळतेच मिळते. तर हे सर्व तुमची मेहनत आहे आणि तुमचे कष्ट आहेत. तुम्ही ऑफिसला जाऊन सर्व वेळ काढून हे सर्व करता आणि इतक्या आवडीने करता. सो ही तुमची सगळ्यांची मिळालेली पोचपावती आहे. ह्याचं सगळं डिझर्वेशन आहे ना, हा माझ्या अध्यक्षाला देतो. Yes, टाळ्या 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 टाळ्या. जो गणपती आम्हाला जी डोनेट झाली ती मूर्ती आहे, जी सगळ्यात पहिली मूर्ती आहे ना, ती आम्हाला डोनेट झाली की आम्ही तिथे बसायचो, आरती करायचो. डेकोरेटर आहेत जे आता हा मंडप उभारतात, त्यांनी आम्हाला तेव्हा तिथे डोनेट केली होती. पण त्याच्यानंतर ज्या डेकोरेशन बनवून ते आम्हाला बसवायचं, मुलांना काहीतरी सांगायचं, मग ते त्याच्यासाठी काहीतरी बनवायचं. म्हणजे ते छोटं का असे ना काही, मग तो गायडन्स आहे ना ह्याने दिला. आणि तो करण्यामागे ना अक्षरशः मागे चिकाडीने लागून असतो की नाही हे केलंच पाहिजे, हे केलंच पाहिजे, हे करायचंच आहे आणि हे केलंच. आणि त्याचा हा जेव्हा शेवटला आम्ही इम्पॅक्ट बघतो ना, तेव्हा असं वाटतं की खरोखर ह्याच्या मागे ना ह्याची जेवढी मोठी जी शक्ती आहे ना, ती ह्याच्याकडनं ह्याला मिळते आणि ह्याच्याकडनं आम्हाला Yes, मिळते. yes. असं आहे. तर त्यामुळे हे नेहमी आम्हाला करण्याची जी वाटतं. हिंमत आहे ना, ती सगळी ह्या लोकांमुळे असते. कारण ह्या लोकांच्या जीवावर एवढं सगळं मी डिसाईड करू शकतो, अदरवाईज हे शक्य नाही. शक्य नाही. बरोबर. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो, आपण ना ब्लॉग एंड करण्याच्या टायमावर पोहोचलेलो आहे आणि मी तुम्हाला ना ब्लॉगच्या सुरुवातीलाच बोललेलो की एक सरप्राईज आहे. प्रत्येक ब्लॉग मध्ये आपलं एक सरप्राईज असेल, तर ह्या ब्लॉगचं जे सरप्राईज आहे ना हे मी ना सांगणार आहे, ओमकार सांगेल. तर जसं तुम्ही वर बघितलं आपल्या ह्याच्यामध्ये सिलिंग मध्ये ते पताक्याने आम्ही स्वामी लिहिलेलं आहे. ते पहिला जे होतं ना ते रेड मध्ये लिहिलं होतं स्वामी, ते कारण का मँगो म्हणजे ऑरेंज कलरने तो मॅच होत होता, एकदम सेम वाटत होतं. तर ते भरपूर जे लोक येत होते ना त्यांना दिसत नव्हतं आणि आपले दादा पण व्हिजिट करणार होते. तर त्यासाठी आमचे जे अध्यक्ष आहेत रात्री 3:30 वाजता आम्ही सगळे झोपायच्या याच्यात होतो. त्यांनी आम्हाला सांगितलं 3:30 कोणी झोपणार नाही जोपर्यंत पताके जे आता आम्ही पर्पल केलेत ते होत नाही. आम्ही रात्री 3:30 वाजल्यापासून 5:30 पर्यंत फक्त ते पताकेच लावत होतो. म्हणजे ही जी डेडिकेशन असते ना ही ते आम्हाला त्याच्याकडून भेटते. आणि थोडं पास्ट मध्ये जातो, जेव्हा सिद्धिविनायक जेव्हा उभारलेलं तेव्हा 2009 मध्ये त्यांनी सिद्धिविनायकचा एक पार्ट जो होता तो लागत नव्हता आणि रात्री तो पार्ट लागत नव्हता. तर त्यांनी सांगितलेलं सगळ्या मुलांना की उद्या कोणी कामाला जायचं नाही, काय माहिती तुम्ही सुट्टी घ्या पण हा पार्ट उद्याच्या उद्या लागला पाहिजे. पण त्याचं कसं जर केलंय तर 100% करायचं, नाही तर मग नका करू. आणि हे पण आहे की जर आम्ही काय बोललो ना की जे आता कळस वगैरे काही असू दे ते आपल्याला रेडीमेड भेटतं दुकानात. जर आम्ही त्याला बोललो तर आपण रेडीमेड आणू कशाला, तर एवढं केलं थोडं काहीतरी लावूया. तर जर हे करायचं असेल तर घरी बस, तिथे येऊ नको. हे त्याचे वर्ड्स असतात. यासाठी एकच उत्तर आहे, याला म्हणतात परफेक्शन. परफेक्ट कुठलं काम केलं ना तर ते आपण कुठल्याच गोष्टीला म्हणजे अडून राहत नाही. जर आपल्या अंगात क्रिएटिव्हिटी असेल आणि जर अशी माणसाचं सोबत असेल तर तुम्हाला शिकायचं यांच्याकडनं. ओबियसली म्हणजे आता जे लहान लहान पिढी पण येऊन कामं करायला बसतात. म्हणजे ते पण आई-वडील असा विचार करतात की बाबा बारीक लहानात लहान मुलगा पण यावेळेला बघा ना त्याने नावं पण पेंट करायला मदत केलेली आहे. म्हणजे की त्याने सगळ्या लहान मुलांना पण सोडलं की तुम्ही पण शिका आणि सर्वांना इन्व्हॉल्व्ह करून एकत्रितपणा घेऊन यायचं. याच्यानंतरची जनरेशन तुम्ही आहात. Yes, yes. तिथे आम्ही फक्त बसू आणि तुम्ही करा, Yes. आम्ही बघू. त्यावेळेला आम्ही फक्त तुम्हाला गाईडन्स Perfection असणं जरुरी आहे. आता ह्याच्यात आणखी एक आमचं विशेषण म्हणजे आमची विसर्जनाची मिरवणूक. तर मी तुम्हाला विनंती करेन तुम्ही जरूर या, तुम्ही खरंच एन्जॉय कराल. जसं तुम्ही कोकणात शिमग्याला आणि पालखी नचवता त्या प्रकारे आमची पालखी आहे आणि ती पालखीमध्ये आम्ही गणपती बसवून आम्ही तो गणपती नाचवत आम्ही त्या गणपतीचं आनंदाने आम्ही विसर्जन करतो आणि पुढच्या वर्षी लवकर या ही त्याला विनंती करतो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती इच्छापूर्ती स्वामी समर्थ महाराज की गणपती बाप्पा मंगलमूर्ती इच्छापूर्ती समर्थ महाराज की